भाज्या न वापरता चविष्ट असे सांबार बनवण्याची रेसिपी आज बघूया. एका कुकरमध्ये 1 ग्लास मी पाणी घेते. अर्धी वाटी तुरीची डाळ 1 तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. ती आता उकळत्या पाण्यामध्ये घालते मी. एक मोठा टमाटर बारीक चिरून घेऊन तेही यामध्ये घालणार आहे. हिंग थोडासा घालणार आहे. 1 चमचा तेल घालणार आहे व कुकरला झाकण लावून घेणार आहे. कुकरच्या मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे, जेणेकरून डाळ आणि आपले टमाटर एकदम सॉफ्ट झाले पाहिजेत. डाळ व टमाटर एकदम छान असे मऊ शिजले आहेत. याच्यावरती मी एक्स्ट्रा पाणी एका बाउलमध्ये बाजूला काढून घेणार आहे. डाळ व टमाटर याची मी मिक्सरला दाटसर अशी पेस्ट बनवून घेते. पेस्ट माझी तयार झाली आहे. आता सांबारसाठी आपण फोडणी करून घेऊया. एका पातेल्यामध्ये 4 चमचे तेल घेतले आहे. त्यानंतर मोहरी घालते मी. ती चांगली तडतडल्यानंतर अर्धा चमचा इतके जिरे घालते मी. जिरेही छान तडतडल्यानंतर 1 चमचा उडदाची डाळ घालते मी. 5 ते 6 कढीपत्त्याची पाने फोडणीला आपल्याला टाकायची आहेत. त्याच्यानंतर अर्धा कांदा आहे हा बारीक पातळ असा कापून घेतला आहे मी. अर्धा चमचा हळद घालणार आहे. त्याच्यानंतर लाल तिखट घालणार आहे हे. कांदा थोडा वेळ परतून घेऊन त्यामध्ये डाळ व टमाटरची दाटसर अशी पेस्ट ह्यामध्ये घालायची आहे. त्यानंतर थोडे एक्स्ट्रा पाणी मी घालते. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालते. सांबर मसाला मी घालणार आहे. हा रेडीमेडच आहे. मी MTR या कंपनीचा सांबर मसाला वापरते. चवीनुसार थोडीशी साखर घालायची आहे व आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे. एक उकळी काढून सांबर आपले तयार झाले आहे. हॉटेलसारखं भाज्या न वापरता चविष्ट असं सांबर तयार आहे.